सुप्रभात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांच्या सकाळच्या प्रहरी सगळ्यांचं मी स्वागत करत आहे. रवींद्र चांगू शिंदे यांचा जन्मस्थळी 14 मे रोजीचा आहे. 14 मे हा जन्म छत्रपती शिवाजी महाराज पुत्र छत्रपती संभाजी महाराज, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं रक्षण, स्वराज्य घडविला आणि त्या स्वराज्याचं रक्षण छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. भले रक्ताच्या थारोळ्यात देहाच्या चिंधड्या झाल्या, परंतु औरंगजेबा बरोबर शरणगती पत्करली नाही. तुम हमारा मुस्लिम धर्म स्वीकार करो, हम तुम्हें बख्श देंगे. तुम हमारा मुस्लिम धर्म स्वीकार करो, हम तुम्हें बख्श देंगे असं म्हणणारा औरंगजेबाला सडोत्तर रक्ताच्या थारोळ्यात आणि धारार तिथं पडलेला शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज सडेतोड उत्तर देतात. तुम हमारे धर्म में आ जाओ, तुम हमारे मराठा में आ जाओ, तुम्हारा धर्म भी नहीं बदलने पड़ेगा. हे ऐकून औरंगजेब चवताळतो आणि संभाजी महाराजांची जो साखळदंडाला रक्ताच्या थारोळ्यात आहे, देहातून रक्त वाहतोय, 40 दिवस अंतिम क्षणी त्याची लाई असताना छत्रपती संभाजी महाराजांची हे संवाद ऐकून औरंगजेब जीभ छाटतो. किती विदारक दृश्य आहे हे. जीभ छाटतो. तत्पूर्वी औरंगजेबाला डोळ्याने रोखून बघतात. या घटनेपूर्वी औरंगजेबाला ते डोळ्याने रोखून बघतात, म्हणून तपत्या सळ्याने त्यांचे डोळे फोडले जातात. आणि तुम हमारा धर्म में आ जाओ, मराठी में आ जाओ, हम तुम्हें धर्म भी नहीं बदलने देंगे और आपको कुछ खतरा भी नहीं रहेगा असं बोलणाऱ्या छत्रपती संभाजी पुत्रांचे जीभ छाटली जाते. आणि नंतर अंतिम क्षणी शरण येत नाही. औरंगजेबाला धर्मवीर संभाजी शरण येत नाही हे पाहून औरंगजेब आणखीनच चवताळला. आदेश दिले, इनके हाथ पैर कत्ल करके टुकड़े टुकड़े करके पानी में फेंक दो, पानी में फेंक दो, पानी में फेंक दो, पानी में फेंक दो. असं सगळं कथाकथन गेल्या वर्षी आलेल्या छावा चित्रपटात दाखवलेलं आहे. मी 3 वेळा छावा चित्रपट का पाहिला, तो इतिहास मला आत्मसात करायचा होता, जो इतिहास संभाजी महाराजांच्या पुस्तकामध्ये दिलेला नाही, जो छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहास पुस्तकामध्ये दिलेला नाही. तर हा इतिहास लोकांना माहिती व्हावा म्हणून ठाणे महानगरपालिकेने ठाणे क्षेत्रामध्ये छत्रपती स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा मी 3 पर्याय दिलेले आहेत. एक रेमंड सिंघाने या सुविधा भूखंड, जिथे महानगरपालिका भवन होते तिथे 4 एकरचं भूखंड आहे उद्यानासाठी, त्या जागेत करावं. दुसरं, उपवन महापौर बंगल्याच्या समोर जो ॲम्पी थिएटर बांधलेला आहे, त्या ॲम्पी थिएटर काढून त्या ठिकाणी स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा पुतळा बनवावा. तिसरं, ठाणे महानगरपालिका भवन समोर जो कचराळी तलाव आहे, तलावासमोरचं उद्यान आहे, त्या उद्यानात छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजीचा पुतळा उभारावा.
असे 3 पर्याय मी दिलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या महासभेमध्ये एस रविराज, रवींद्र चांगू शिंदे, ठाण्याचे महापौर, ठाण्याचे उपमहापौर, सभागृह नेते, गटनेते, विरोधी पक्षनेते या सर्वांच्या बोलून चर्चा करून एक भूमिका घेऊन हा विषय महासभेपर्यंत धारात लावणार. जर प्रशासकीय महासभा असताना विठ्ठलाची मूर्ती बसवली जाते, त्यास लोकल बॉडीची मान्यता नाही, ठाणे वैभव चौक होतो, नरेंद्र बळाल सभागृह ज्याचं ठरावही नाही आणि पात्रतेप्रमाणे ते निकषामध्ये बसतही नाही, असं असताना ठाण्यामध्ये फार जुनं असं मासुंदा तलावाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, जो अद्यापी मस्त सुंदर असं सुशोभीकरण करून त्याच्या बाजूला किल्ल्याचं स्वरूप दिलेलं आहे आणि तो आता बंदिस्त गेटमध्ये असतो. ही धुरंधर अवस्था आहे. पूर्वीच्या काळापासून असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कधीही बंदिस्त लोखंडी गेटमध्ये नव्हता आणि छत्रपती महाराज कधीही पण बंदिस्त राहिलेले नाही. अठ्ठपगड जाती धर्मांसमोर जाऊन रायगडावर राज्याभिषेक घडविला, अटकेपार पत्ता करून. आमचं लहानपण ज्या ठाण्यात गेलं, कधी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बंदिस्त पाहिल्याने आम्ही वरती चढायचो, जिन्याने वरती चढायचो. आज त्यांची उंची खाली घेतली आणि कट्टे वरती वाढवलेत, उंची खाली घेतली आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे कुठेतरी अपमान असल्यासारखं आहे, जिथे शिवाजी महाराज बंदिस्त पिंजऱ्यामध्ये आटल्यासारखे मला जाणवतात. म्हणून मी सांगतो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्माने घेऊन साम्राज्य घडविलं, राज्य घडविलं, रायगडा राज्याभिषेक करविला, अटकेपार पताका लावल्या, त्यात छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा पुतळा आज कुठेही नाही आहे. तो ठाण्यामध्ये व्हावा अशी माझी प्रथम भूमिका आहे, जे मी लोकप्रतिनिधींना निवेदन करतो. महापौर असतील, उपमहापौर असतील, गटनेते असतील, सभागृह नेते असतील, या सर्वांना विनंती आहे. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री, जे राज्यावरती महाराष्ट्र विकासाचं चांगल्या प्रकारे काम केलं, भविष्यात येणाऱ्या 2029च्या विधानसभा निवडणुकीतून एकनाथराव शिंदे एक हाती सत्ता घेऊन येतील आणि मुख्यमंत्री राज्याचे बनतील. जर तुम्ही स्वराज्य रक्षक संभाजीचा पुतळा बांधलात तर हे नक्कीच परिवर्तन होईल आणि महाराष्ट्रातून आणि विधानसभा मतदारसंघ 147 मधून तुम्ही मताधिक्याने निवडून तर याल. अख्ख्या महाराष्ट्रातून शिवसेना एकनाथराव शिंदे निवडून येईल आणि भविष्यातील मुख्यमंत्री असेल जर तुम्ही संभाजी महाराजांचा स्वराज्य रक्षक पुतळा ठाण्यामध्ये उभा केलात तर फार तुमचं नाव होईल. आज सर्व महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदेंचं विकासाच्या दृष्टिकोनातून नाव आहे असं नाही, नाव आहे. आज लोणावळ्याला एक मी महाराष्ट्रातून जो मिसिंग लिंक म्हणतात, तो मिसिंग लिंक नाही, ती कनेक्टिव्हिटी म्हणजे नवीन रस्ता आहे, जो सस्पेन्शन गर्डरवर, जो सस्पेन्शन केबल्सवर, प्रिस्टेस गर्डर्सवर तो बनवलेला आहे. मी अभियंता आहे, त्यामुळे अभियंता भाषेत वर्णन करतो. जो दरीतून डायरेक्ट लोणावळ्याला कनेक्टिव्हिटी दिलेली आहे, दरीतून लोणावळ्याला कनेक्टिव्हिटी दिली आहे, तो सस्पेन्शन ब्रिज, सस्पेन्शन केबलवर आणि 5-6 जेवढे कॉलम्स आहेत, एच टाईप कॉलम्स आहेत आणि सस्पेन्शन केबल आहेत, प्रिस्टेस केबल आहेत, गर्डर आहेत, त्याच्यावर ते लोड वेटेज घेऊन हा तरंगता एक प्रकारचा पूल, एक इंजिनिअरिंगचा नमुना आहे. हे मी सांगतो कारण मी स्थापत्य अभियंता आहे आणि स्थापत्य विश्लेषक आहे. त्यामुळे सिव्हिलमधले कुठल्या गोष्टी काय आहेत ते चांगल्या प्रकारे मी अनुभवतो. 35 वर्ष सेवा आहे आणि हे करत असताना मला खरोखर एक आनंद वाटतो की माझ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अशा प्रकारच्या शिल्पकृती होत आहेत, समृद्धी मार्ग होत आहे.
अटल सेतू होते, लालबाग परळचा पूल एका वर्षभरात होतोय. आता सुद्धा एखादा नवीन पूल करायला घेतलेला आहे तोडून. इंग्रजांच्या काळातला ठाणे खाडीवरचा पूल, कळवा पूल, इंग्रजांच्या काळातला ठाणे खाडीवरचा कळवा पूल दुर्धर अवस्था झाली, आत्ता कुठेतरी तोडला. आणि त्याच्यावर 35 वर्षापूर्वी VM जोगने एक ब्रिज बांधला. आणि नंतर नितीन कंपनी सिग्नल जंक्शनला, 3 हात जंक्शनला तो एक ब्रिज बांधला. आणि आत्ता कळव्यातील ट्रॅफिक कंजेशन सॉल्व करण्याचं एक मोठं वर्तुळाकार ब्रिज बांधून रस्ता केला. तो एक शिल्पकृतीचा अत्यंत उत्तम नमुना आहे. तो मीडियाने जास्त दाखवला नाही, प्रसिद्ध केले नाही. सगळ्यात शिल्पकृतीचा नमुना जर कुठे असेल तर ठाण्यामध्ये आहे. जो कळवा खाडीवरचा सर्कुलाकार वर्तुळाकार पूल बनवला आहे आणि ज्यांच्या कार्यकिर्दीत कालखंडामध्ये झाला त्या अभियंत्यांचा मी खरोखर मनापासून गौरव करतो की त्यांनी हा पूल बांधला. त्या पुलाला माझाही हातभार लागलेला आहे. ज्याने जो ॲप्रोच ब्रिजाचा खाली कळवा हॉस्पिटल येतो त्यातील संपूर्ण नाक कलवट जो होता मी 45 दिवसात पूर्ण केला. कारण तो ब्रिज बनवायचा होता आणि ओपनिंग होणार होतं म्हणून तात्काळ तो पूल बनवला. त्याला पैसे नसतानाही माझ्या खात्यातले पैसे देऊन मी तिकडचं खालचं अंडरग्राऊंड नाला करून ब्रिज करून मी स्वतः कोविड कालावधीमध्ये केलं. मी स्वतः उभा होतो साईडवर, हे तुम्हाला दर्शवते, त्याचे फोटोही आहेत. असं धुरंधर काम करताना विकासाचं एक माझाही हातभार आहे. ठाणे नगरीत, ठाणे शहरात बहुउद्देशीय प्रकल्प केले. रविराज रवींद्र चांगो शिंदे अभियंता म्हणून केले. VJDIचा अभियंता आहे, IIT केलेला आहे. त्यामुळे दुर्धर कल्पकता या रवींद्र शिंदेच्या डोक्यात आहे. त्यामुळे आज भविष्यामध्ये आत्ता वर्तमान स्थितीमध्ये ठाणे शहरामध्ये कुठलीही भली मोठी पूरस्थिती काय येत नाही. कारण रवींद्र शिंदेने नाला डिपार्टमेंट अबाधित 2007 पासून ते आता 19 वर्ष नाही 3 हो 19 वर्ष मोठ्या शिस्तपणे नाला प्रकल्प डिपार्टमेंट INDPT सांभाळून खडा माहिती DP खडा माहिती DPR हा मेंदूमध्ये भरलेला आहे. ड्रेनेज विभागाचं DPR मेंदूमध्ये भरलेला आहे. नाले प्रकल्पाचं DPR मेंदूमध्ये भरलेला आहे. रस्ते प्रकल्पाचा DPR मेंदू भरलेला, विविध शिल्पकृतीचा DPR मेंदूमध्ये भरलेला आहे. त्यामुळे ठाणे शहराला भविष्याचा जर विकास द्यायचा असेल तर माझ्यासारखा अभियंत्यांचं गरज आहे जो अजूनही सक्षम आहे. आणि ते महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार 10 जानेवारी 2025 नुसार जर माझ्यासारख्या माणसाला जर पुन्हा सेवा 5 वर्ष करायला मिळाली तर नक्कीच भविष्याच्या विकासाला हातभार लावेल. मागच्या नव्याने आलेल्या विधानसभेमध्ये पाण्याचा दुर्भिक्ष होता. पाण्याचा दुर्धर प्रश्न मी IBN ATM लोकमतमध्ये मांडला. आयुक्त सौरवराव आणि डुमरे यांनी पाण्याचा प्रश्न आणि ट्रॅफिकचा प्रश्न मांडला. आज विधानसभेमध्ये काळू धरणाचा मी प्रकल्प पाठवला, विषय मांडला. जितेंद्र आव्हाड साहेबांनी तो विषय मोठा शिस्तपणे मांडला आणि एकनाथराव शिंदेने त्यांना मंजुरी दिली. आज काळू धरणाचं काम सर्वेक्षणाचं चालू आहे. शाही डॅमचं धरण जो 35 वर्ष रखडला, जो माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी आणला, त्याचंही गरज आहे. हे दोन्ही जर धरण झाले ठाणे जिल्ह्यातले तर अख्ख्या मुंबईला पाणी पुरवठा करणारं हे ठाणे जिल्हा असेल हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. ठाण्यामध्ये 1 लाख ट्रॅफिक येतो, 1 लाख ट्रॅफिक जातो. ठाणे हे मध्यवर्ती ठिकाणी आहे. मुंबई कनेक्टिव्हिटी जोडलेली आहे. वसई, विरार, पालघर, अहमदाबाद जोडलेला आहे. नाशिक जोडलेलं आहे. हे सर्व शहरं ह्या मध्यवर्ती ठाण्याला जोडलेले आहेत. त्यामुळे मध्यवर्ती ठाण्यामध्ये 1 लाख ट्रॅफिक येतो, 1 लाख ट्रॅफिक जातं. भविष्यामध्ये ट्रॅफिक नियोजन कसं करायचं हे IBN 18, TV 9 आणि ETVला मी माझ्या मुलाखती झालेल्या आहेत. या मुलाखतीमध्ये मी दर्शवलेलं आहे की जर भविष्यात ठाणे आनंदनगरवरून जो आता समृद्धी मार्ग कापूरबावडीकडून बिग बाजारकडून बाळकुमकडून येतोय समृद्धी मार्ग, हा समृद्धी मार्ग
जो काय मुंबईकडे जातोय, तर हा जो एलिव्हेटेड रस्ता आहे, हा थेट तुम्ही आनंदनगरकडून अहमदाबाद रोडला जोडला फ्लायओव्हरला, तर भविष्यातलं ट्रॅफिक कंजेन्शन जो आहे ठाण्यातलं घोडबंदरचं हे सुटेल. हे मी मुलाखतीत टी व्हीच्या मुलाखतीत दिलेलं आहे, ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. रवींद्र शिंदे धुरंधर अभ्यासक आहे. भविष्यातील माझ्या ठाण्याच्या विकासाची नाळ माझ्याशी जोडलेली आहे आणि भविष्यात ठाण्याचा विकास कसा होईल हे मी पाहतो आहे. कारण आमच्या पूर्ण शिंदे कुटुंबाची नाळ या ठाणे जिल्ह्याशी जोडलेले. का? ठाण्यामध्ये आम्हाला 95 वर्ष झाली. या 95 वर्षाच्या इतिहासामध्ये ठाणं एक खेडेगावासारखं होतं, ते आज बहुउद्देशीय शहर होताना मला आनंद होतो आहे. आज जगाच्या जागतिक पातळीवर जर ठाणं कोणी नेऊन सोडले तर एकनाथराव शिंदे यांच्या विकासामुळे झालं. जर एकनाथराव शिंदे शिवसेना फोडून जर मुख्यमंत्री झाले नसते तर ठाण्याचा विकास घडला नसता. तो आज घडलेला आहे. आज तुम्हाला दिसते. आज ट्विन टनेल येते. का? तर ठाण्यातला जो ट्रॅफिक आहे, जो वेस्टर्न साईड अंधेरी गोरेगाव नॅशनल पार्कला पोचायचं दहिसर मार्गाने आज होतोय, तिथे पोचायला 3-3 तास लागतात ट्रॅफिकमध्ये. तो आज आपल्याला 25 मिनिटात आपण पोचणार आहोत. ह्या धुरंधर प्रकल्प एकनाथराव शिंदेने ठाण्याच्या भविष्यासाठी केला. MMRDAचे नगरविकास मंत्री असताना हे प्रयोजन आणलं, चांगल्या प्रकारे केलं. आज म्हापे ऐरोली मुंब्रा बायपास आला ट्रॅफिक. आज मुंब्रा बायपास युनिव्हर्सल सोसायटी दगडी काय तो खडी मशीन नाला युनिव्हर्सल सोसायटीकडून जो रस्ता येतोय तो रस्ता महापेवर ऐरोलीकडून जातोय. हे धुरंधर प्रवास विकासाचा एकनाथराव शिंदेने केला, असं कोणी केलं नाही. त्यामुळे विकास महर्षी म्हणून त्यांना पद्मश्री द्यायला हरकत नाही. विकास महर्षी म्हणून राज्याने त्यांना पद्मश्री द्यायला हरकत नाही. पुरस्काराने गौरवायला हरकत नाही. एक विकास महर्षी म्हणेन मी विकास महर्षी म्हणेन. मी केवळ इन्फ्रा मॅन नाही म्हणणार, तर विकास महर्षी जो कोणी असेल तो एकनाथराव शिंदे आहेत, जे प्रत्यक्ष जागेवर जाऊन काम कितपत आले, प्रगती कितपत आले हे पाहणारं आणि कुठलीही आपत्ती आली तर रस्त्यावर धावणारं, पूरस्थिती आली तर पाण्यात उतरणारं, जीव वाचवणारं जे कोण आहेत ते एकनाथराव शिंदे आहेत. त्यामुळे भविष्यात ते नक्कीच मुख्यमंत्री होतील महाराष्ट्र राज्याचे आणि महाराष्ट्र आणखी जोराने विकास करेल. एवढंच मी सांगतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.